धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाची कामं वेगात सुरू। राज्य सरकारने वितरित केला 150 कोटी रुपयांचा निधी। गोंदियात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। नव्या धोरणामुळे मीटर रीडर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप करत धरणे आंदोलन। तृतीयपंथीयाने नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्यात चक्क कपडे काढले। तृतीयपंथी असलेल्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने गाडी जाळली, पण पोलीस तक्रार घेत नसल्यानं तृतीयपंथीयाने गोंधळ घातला। नंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून दिली। अकलूजमध्ये लावणी स्पर्धेचं आयोजन। नवोदित लावणी कलाकारांची रीग। गौतमी पाटीलनी याच लावणी स्पर्धेतून केली होती कारकिर्दीला सुरुवात। कराड तहसील व शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी। भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांचं साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। वेळेवर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। जेजुरीच्या श्री स्वामी समर्थ नूतन मंदिरात द्राक्षांची आरास। दीपक पगार आणि पप्पू उशीर या नाशिकच्या भाविकांनी केली द्राक्षांची आरास। अकोल्याच्या एमआयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। 4 अज्ञात चोरट्यांकडून वेगवेगळ्या कंपनीमध्ये चोरी। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल। हळदीच्या दरात तफावत। वाशिम बाजार समितीत आवक घटली। हळदीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी फिरवली होती पाठ।